राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पिंपरी चिंचवडच्या दापोडी गावामध्ये हातभट्टीच्या बनावट अवैध दारूमुळे अनेक जण मृत्युमुखी पडलीयेत। ह्या घटनेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालाय। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील गव्हाणे व सहकारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली व सदर घटनेतील निष्काळजीपणाबद्दल जाब विचारला। पुन्हा अशी प्रकरणं दाबली जाऊ नयेत, मृतांचा आकडा लपवला जाऊ नये, अवैध दारू विक्रीवर वेळीच आळा घालावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व सामाजिक संस्थांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाला केलं। गेल्या 2 दिवसांमध्ये दापोडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अवैध दारू पिऊन या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक लोकांचा मृत्यू झालेला असताना देखील जाणीवपूर्वक अतिशय कमी आकडा दाखवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतो की काय अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने आज आम्ही दापोडी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ निरीक्षक साहेबांची भेट घेतली आणि त्यांना आवर्जून विनंती केली की या केसमध्ये जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर आलं पाहिजे। मृतांचा आकडा लपवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत असेल तर तो झाला नाही पाहिजे। आणि गेले काही दिवस गेले अनेक वर्ष या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत, पण सातत्याने या त्या कारणांच्या दाबल्या जात आहेत। कुठेतरी याला प्रशासन आणि पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे आणि आज एवढी मोठी घटना समोर आल्यानंतर ही घटना दाबायचा जर प्रयत्न होत असेल तर मला असं वाटतं की राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष देखील याच्यामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय की काय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अवैध प्रकारे जर असे धंदे चालू असतील आणि त्याच्यातनं लोकांचा जीव जात असेल आणि सरकारला याचं काही पडलेलं नसेल तर हे सरकार अतिशय निष्क्रिय आहे आणि या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अशा प्रकारचे गृहमंत्री आणि हे सरकार या महाराष्ट्राला लाभलेलं आहे, याचा मी निषेध करतो। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।